हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर बघा, सकाळी सकाळच कृष्णाची मला मदत करायची तयारी चालू होती। या इकडे मी भांडी मांडत होते तर तो पण जाळीपाशी बसला, पण तो असं करतो की त्या भांड्यांसोबत खेळत बसतो, त्याच्यामुळे मी बाकीची कामं करून घेते। आज तर सकाळपासूनच आभाळ आलं होतं, तर लवकरच स्वयंपाकाला सुद्धा लागायचं होतं, कारण की माझे आजो सासरे आहेत ना, त्यांचा दुसरा महिना होता। तर या इथे पहिले बटाटे शिजायला घातले आणि त्यानंतरनं पीठ मळून घेतलं। तर आता स्वयंपाक थोडा जास्तच करायचा होता, कारण की महिना म्हटलं की 2-3 पाहुणे तर येतातच। तर बटाटे शिजून झाले की ते काढून घेतले आणि त्यानंतरनं लगेच दूध तापायला ठेवलं होतं। मला खीर करून घ्यायची होती, तर ही जी धार आहे ना ती आत्ता काढली होती, त्याच्यामुळे मग रात्रीचं दूध होतं ना त्याचीच मी खीर केली। बटाटे शिजल्यानंतर त्याच्यातच वरण शिजून घेतलं आणि त्यानंतरनं लगेच मग भात पण करून घेतला, कारण की जो मोठा कुकर आहे ना त्यामध्ये एकाच टायमाला सगळं झालं असतं, पण झालं असं की त्या कुकरच्या शिट्ट्या करायला लागतात आणि हा कुकर लावून दिला ना आपण दुसरी कामं करत बसलो की मनाने शिट्ट्या होऊन जातात। तर आता बटाटा जो आहे ना तो मी चुलीवरच करून घेतला होता, तर छान असा आपला पिवळा बटाटा तयार झालेला आहे। तोपर्यंत खीर पण जी कोळशाची शेगडी आहे त्याच्यावरच करायला ठेवली होती आणि त्यानंतरनं सगळा स्वयंपाक जवळपास झालाच होता। फक्त जे तळण आहे ना ते तळायचं बाकी होतं आणि चपात्या करायच्या बाकी होत्या। तर चपात्या आता चुलीवर करायच्या म्हटलं की खूप उशीर झाला होता, म्हणजे 10:30-11 वाजले होते आणि तोपर्यंत ना चुलीपुढे सगळं ऊन येऊन जातं, मग त्याच्यामुळे चपात्या पण घरातच करायला घेतल्या। तर आता हे जे पापड आहेत ना ते मला मम्मीने दिले होते, वाफेवरच्या त्या तांदळाच्या पापड्या, खायला पण छान अशा लागतात। तर आता कुरडई पापड तळून झालते, कारण की आमचं जे उन्हाळ्याचं जे काही पदार्थ आहेत ना ते सगळे संपले होते आणि यावेळेस आम्हाला तर काही करायचं नव्हतं। तर फोटोची पूजा करून घेतली। हार आणण्यासाठी तर जवळ काही सोय नव्हती, फुलं आणून पण म्हणजे सकाळी सकाळी सगळेच रानात गेल्यामुळे फुलं पण कोणी आणून दिली नाहीत। मग मोगऱ्याची फुलं होती त्याचीच पूजा करून घेतली, म्हणजे तीच वाहिली आणि त्यानंतरनं जे महिनेकरी होते ते जेवले आणि मग सगळा पसारा जो आहे ना तो आवरून घेतला। आता मुंग्या तर इतक्या होतात ना की जो खडू आहे ना तो ओढावाच लागतो, तर मी किचन वाट्यावर सगळा खडू ओढला होता। आता दुपारची जेवणं वगैरे झाली आणि 3-3:30 वाजताच असं वातावरण झालं होतं की भरपूर असा पाऊस येईल। तर दुपारीच आहे ना घरामध्ये सगळा अंधार झाला होता, लाईट लावली तरीसुद्धा अंधारच वाटत होता। तर या इकडे आहे ना आता मी जी चूल आहे ती झाकून घेते, कारण की जर पाऊस आला ना तर ती चूल भिजून जाते आणि पाऊस आल्यानंतरनं लाईट जाते, त्याच्यामुळे मग पाणी वगैरे तापवायची सोय काय होत नाही, त्याच्यामुळे चूल आणि जे सरपान आहे ना ते झाकून घेतलं। तर आता एवढं पावसाचं वातावरण झालं तरीसुद्धा कृष्णाला बाहेरच खेळायचं होतं आणि शेवटी पाऊस आला तरी तो बाहेरच होता, कारण की घरात राहायला कसलाच तयार नव्हता। आता त्याला आहे ना सवय झाली की बाहेर खेळायला जायचं आणि बाहेरची सवय झाली, त्याच्यामुळे तो काय आत यायला तयार नव्हता। तर या इकडे भरपूर असं वारं सुटलं आणि जेवढा आभाळ आलतं ना तेवढा काहीच पाऊस आमच्या इकडे तरी झाला नाही। पुण्यामध्ये मात्र गारांचा पाऊस झाला होता आणि एक मात्र चांगलं झालं की आपल्या इकडे म्हणजे आमच्या इकडे पाऊस झाला नाही, कारण की हा जर पाऊस झाला असता ना तर भरपूर असं नुकसान झालं असतं। बऱ्याच जणांचे अजून गहू हरभरे रानातच आहेत, तसेच जे कांदे आहेत ना, कांद्यांवर जर पाऊस किंवा गारा पडल्या तर ते कांदे नंतर उपटता येत नाहीत। आता पावसाचं वातावरण छान असं झालं होतं, तर मुलांची खेळायची गडबड चालू होती आणि कृष्णा मात्र काही कमी नाही, मोठ्या मुलांना पण तो मारतो आणि मग त्या मुलांनी मारलं की हा रडत बसतो। तर ही जी सगळी मुलं आहेत ना ह्यांपैकी बरीचशी अशी सुट्टीला गेली होती, तरी आमच्या इकडे आहेत ना 15-1 मुलं तरी खेळायला आहेत, म्हणजे लहान लहान, आणि त्यांच्यासोबत कोणी ना कोणीतरी लागतंच, त्याच्यामुळे चौकात सगळ्या म्हातारे माणसं बाया गप्पा मारत बसतात आणि ही जी मुलं आहेत ना ती खेळतात। आता सकाळी एवढा छान स्वयंपाक करून पण संध्याकाळी पनीर आणि पुरी करावी लागली, का तर पनीर आहे ना मी सकाळीच करून ठेवलं होतं, दूध खराब झालं होतं त्याच्यामुळं, आणि मागच्याच महिन्याला पनीरची भाजी केली होती, म्हणून म्हटलं आता पनीरची भाजी नको करायला। तर मिस्टरांनीच या इथे पनीरची भाजी करून दिली होती, त्यांना मी सगळं वाटण जे आहे ना ते काढून दिलं होतं। माझ्याकडून आहे ना पनीरची भाजी चांगली होत नाही, त्याच्यामुळे त्यांनी केली। आणि हे जे पनीर आहे त्याच्यामुळे मी लिंबू नव्हतं पिळलं, ते मनानेच दूध खराब झालं होतं।
त्याच्यामुळे ते पनीर जे आहे ना ते सगळं फुटलं. तर अशा पद्धतीने बघा छान अशी पनीरची भाजी तर तयार केली, पण भांडी मात्र भरपूर अशी पाडली. तर चला आता मी पुऱ्या करून घेते, कारण की लाईट कधी जाईल हे सांगता येत नव्हतं. आता पटपट पुऱ्या करून घेतल्या. लाटीने जर लाटत बसावं एक एक पुरी तर त्याला भरपूर असा टाईम जातो. त्याच्यामुळे चपातीसारखंच मी लाटून घेतला आणि त्याच्यावरच तांब्याने त्याच्या पुऱ्या करून घेतल्या. तर आता जे पुरी भाजी जी आहे ना ती खायला गरम गरमच छान अशी लागते. तर मी काय करत होते ना, जसजशा पुऱ्या होईल ना तसं मग एकेकाला जेवायला देत होते. आता त्याचा तर मी काही व्हिडिओ घेतला नाही, पण जशा पुऱ्या होईल तसं मग एक एक जण जेवून घेत होतं. आता जेवायला मात्र आम्ही किती 4घच जण होतो. बाकीचे म्हणजे साई तर काय मामाच्याच गावाला गेलेला आहे, त्याच्यामुळे मग जसं होईल तसं मग मी सगळ्यांना जेवायला देत होते. आणि किचन वाट्यावर उभा राहून जर स्वयंपाक करायचा म्हटला ना की तसंच होतं. स्वयंपाक करता करता ना एकेकाला जेवायला द्यावं लागतं. तर या इथे बघा किती छान अशा टम्म पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत. तर आता आहे ना जवळपास सगळ्यांची जेवणं झालीच होती. मीच एकटी जेवायचे राहिले होते. तर आता मी पण जेवण करून घेणार होते. तर पुऱ्या मात्र भरपूर अशा झाल्या होत्या आणि सकाळचं मग शिळी पुरी आणि चहा खायला खरंच खूप छान लागतं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.